नमस्कार. दासबोध निरूपणातील आज हा 11वा भाग. जन्मदुःख निरूपण या विषयावरती समर्थ आपलं मतं मांडतायत. दासबोधातला 3ऱ्या दशकातला हा पहिलाच समास चालू आहे. वरीवरी दिसे वैभवाचे, अंतरी नाना व्याधी दुःखाचे. पोटी घालिता दिव्यान्न काही विष्ठा काही वमन, भागीरथीचे घेता जीवन त्याची होय लघुशंका. एवं मळमूत्र आणि वमन हेची देहाचे जीवन, येण्याची देह वाढे जाणं यदर्थी संशय नाही. निर्मळपणे काढू जाता तरी देह पडेल तत्वता, एवं देहाची विवशता ऐसी असे. या समासाचा हेतूच मुळी जन्मदुःखाचे निरूपण करण्याचा आहे. त्यामुळे समर्थ नेहमी देहाची जडडगडड कशी होते आणि पुढे देह कसा अमंगळ आहे ही विविध उदाहरणे देऊन श्रोत्यांचे मनावर ठसवण्याचा प्रयत्न करत आहे. ते म्हणतात की जन्माला आपण आनंददायी व सुमंगल म्हणतो खरे, पण त्याचे मूळ पाहिले तर स्त्री व पुरुष शरीरासाठी विटाळात आहे हे सुस्पष्ट आहे. वरवर पाहिले तर शरीर गोंडच दिसते, परंतु आत डोकावून पाहिले तर त्या शरीरामध्ये असंख्य विविध दुर्गंधमूलक दोष आढळतात. त्यांचा जर मागोवा घेतला तर शरीर म्हणजे जणू नरकाचे कातड्यात बांधलेले पोतडे किंवा कुंड आहे हे लक्षात येईल. मात्र दुर्गंधीचे कुंड धुवून तरी स्वच्छ करता येते, पण शरीरामध्ये रोज नवीन मळ साठत जातो, त्यामुळे ते संपूर्ण शुद्ध करणे अशक्यच असते. शरीराबद्दल तिरस्कार उत्पन्न होण्यासाठी श्री समर्थ प्रत्येक अवयव आणि त्यात होणारे रोग हे सुद्धा सविस्तरपणे सांगतात. डोळ्यात चिपाडे, नाकात मेकडे, कानात मळ, मुखात लाळ, छातीत कफ अशी अवस्था असणाऱ्याच्या तोंडाला कविमंडळी चंद्रासारखे देखणे मुखकमळ कसे म्हणतात असेही ते उपहासाने विचारतात. तोंडात अशी घाण तर पोटामध्ये विष्ठा ही वस्तुस्थिती असते. कितीही पंचपक्वान्नाचे सुग्रास भोजन केले तरी त्यापासून शेवटी विष्ठा तयार होते आणि पवित्र अशा गंगामेचे पाणी तीर्थ म्हणून घेतले तरी त्याचा काही भाग मूत्ररूपानेच आपले शरीर बाहेर टाकत असते. त्यामुळे अन्नापैकी काहीचे पचन आणि बाकींचे मलमूत्र विरेचन हे सत्य लक्षात घ्यावे, कारण या रोजच्या दिनक्रमाने शरीराची वाढ होत असते. याविषयी कोणीही शंका किंवा संशय घेण्याचे कारण सुद्धा नाही. मलमूत्र जर नसेल तर माणूस जिवंतही राहू शकत नाही हेही आपण पाहतो, आणि मानवी देहातून ही सर्व घाण पूर्णपणे नष्ट करायचा प्रयत्न केला तर मनुष्य मरूनच जाईल, अशी ही एकंदर देहाची व्यवस्था आणि वाईट अवस्था आहे. खरं तर मानवी देह कसा याचं वर्णन करताना समर्थ म्हणतात, अस्थिपंजर उभविला, शिरा नाडी गुंडाळीला, मेद मांसे सरसाविला, सांदो सांदी भरुनी. असा हाडाच्या सापळाभोवती शिरा, स्नायू आणि नाड्या गुंडाळ्या आहेत, आणि मध्ये जेथे जेथे मोकळी जागा असेल आणि सांदी कोपरे असतील तेथे चरबी व मांसखंड भरूनच परमेश्वराने देह निर्माण केला आहे. श्री समर्थांच्या या सर्व उपदेशाचा हेतू माणसाच्या मनातील त्याच्या देहाबद्दलचे प्रेम आणि आसक्ती कमी व्हावी आणि त्याने देहापुढील ठाण्याचा म्हणजे आत्म्याचा व त्याच्या उन्नतीचा विचार करावा हाच आहे. आणि म्हणूनच ते शरीराबद्दल व शरीर उपभोगाबद्दल परखड सत्य सांगून त्याबद्दल दुरावा निर्माण करीत आहेत. गरमी म्हणता सोहम सोहम, बाहेरी पडता म्हणे कोहम. गरमी म्हणे सोहम सोहम, बाहेरी पडता म्हणे कोहम, ऐसा कष्टी झाला भाऊ गर्भवासी. दुःखा वरपडा होता झाला, थोरा कष्टी बाहेर याला, सर्वेची कष्ट विसरला गर्भवासाचे. शून्याकार जाळी वृत्ती, काही आठवेना चित्ती, अज्ञाने पडली भ्रांती तेने सुखची मानिले. देह विकार पावले, सुखदुःखे झळंबले, असो ऐसे गुंडाळले मायाजाळी. या समार्थात समर्थ माणूस जन्माला येण्यापूर्वी मातेच्या उतरी गर्भात असताना त्या गर्भवासाची स्थिती कशी दुःखदायक असते हे सांगतात. पूर्णपणे मातेवर अवलंबून असलेला जीव त्या अवस्थेमध्ये कोंडलेला आणि घुसमटलेल्या अवस्थेत असतो. तो त्यातून मुक्त होऊन मोकळ्या जगात प्रवेश करण्याची तीव्रतेने वाट पाहत असतो. त्यासाठी परमेश्वराची प्रार्थना करून म्हणत असतो की मला यातून लवकर मुक्त कर, म्हणजे मी जन्मास आल्यानंतर उत्तम वागून जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्तता करून घेईन. आणि समर्थांच्या शब्दात, तरी मी स्वहित करीना, गर्भवासा चुकवीना, पुन्हा न येते, अशी त्याही प्रार्थना ऐकून परमेश्वराच्या कृपेने जेव्हा जन्माची वेळ येते तेव्हाही ती सुखाची नसते. मातृत्व म्हणजे माता आणि बाळ दोघांचे पुनर्जन्मच असतो. त्या खडपडीत जेव्हा तो जीव प्रत्यक्ष जन्मास येताना स्वत्व
व परमेश्वराचा आपण अंश आहे हे सत्य विसरून जातो. जन्मापूर्वी गर्भवासात त्याला हे ज्ञान असते व तो सोहम म्हणजे मी तोच आहे म्हणजे परमेश्वर आहे असे म्हणत असतो. पण जन्माला आल्यावर मात्र त्या ज्ञानाचे विस्मरणाने कोहम म्हणजे मी कोण असे म्हणू लागतो. म्हणजेच परमेश्वराशी असलेले आपल्या आत्म्याचे नाते विसरून जाऊन स्वतःचे शरीर म्हणजेच मी अशा अज्ञानात गुरफटून जातो. जन्मापूर्वी कोंडून दडपला गेलेला आणि मोठ्या कष्टाने मातेच्या उदरातून बाह्य जगात अवतीर्ण झालेला जीव जन्म होताच गर्भावस्थेचे दुःख आणि जन्माच्या यातना स्वतःच विसरून जातो. त्याचे मन शून्याकार म्हणजे अज्ञानी बनते. मागील सर्व गोष्टी तो विसरून जातो आणि शरीर म्हणजेच मी या अज्ञानाचा आणि अविद्येचा त्याच्या बुद्धीवर पडदा येतो. त्या भ्रांतीमुळे त्याला दुःख होण्याऐवजी त्या विस्मरणाने उलट ऐहिक आनंदच वाटू लागतो. पुढे हे बाळ जसजसे मोठे होऊ लागते तसतसे षड्रिपूंच्या आणि विकारांच्या जाळ्यात अलगद गुंडाळले जाते. देहाचे सुख आणि दुःख या दोन्हींच्या हेलकाव्यात आणि आशा निराशा खेळात ते गुंतून जाते आणि मायारूपी प्रपंचात जास्त जास्त अडकत जाते. जन्मापूर्वीची आणि जन्माची अवस्था यांचे हे वर्णन करून समर्थ म्हणतात की या यातना चुकवायच्या असतील तर भगवंताला शरण जावे. त्याच्या कृपेने सत्याचे ज्ञान होऊ शकेल आणि जीव आत्मज्ञान पाहून जन्ममरणाच्या जाळ्यातून मुक्त होऊ शकेल. जन्माच्या आणि देहाच्या इतक्या दुःस्थितीचे वर्णन करण्यामागे देहाचे अतिममत्व आणि मी देही ही भावना कमी व्हावी हा समर्थांचा हेतू आहे. प्रत्यक्षात मानवी जन्म, त्यापासून प्राप्त होणारा मानवी देह यातून परमेश्वर प्राप्तीचा मार्ग सापडू शकतो. मनुष्य योनीशिवाय अन्य कोणत्याही जन्मात ते शक्य होत नाही हे सत्य त्यांनी पुढे स्वतःच नरदेह स्तवन या समासात सविस्तरपणे सांगितलं सुद्धा आहे. या वर्णनानंतर प्रपंची माणसाचे आयुष्य कसे माया, मोह आणि शरीर याच्यात गुंतत जाणार असते त्याचे वर्णन त्यांनी पुढील 4 समासात एका माणसाची जीवनकथा सविस्तरपणे रंगवून सांगून स्पष्ट केले आहे. याच्या पाठीमागे असणारी श्री समर्थांची देहाविषयीचे अतिममत्व टाळावे ही शिकवण आपण लक्षात घेतली पाहिजे. ते समयी मातेसारिखे आणिक काहीच नाही. आता पुढं 4 समासामध्ये समर्थ एका माणसाची जीवनकथा सांगतात. सुरुवातीला वाचताना मला तर असं वाटलं की सत्यनारायण आपण साधूवाण्याची गोष्ट ऐकतो ना तशी आहे. पण ते गोष्ट सांगता सांगता समर्थ अनेकविध उपदेश आपल्याला करतात. क्षणभरी मातेस न देखे तरी आक्रंदे रुदन करी दुःखे ते समयी मातेसारिखे आणिक काहीच नाही. जरी ब्रह्मादिक देव आले अथवा लक्ष्मीने अवलोकिले तरी नवेची बुजविले आपले माते वाचुने. ऐसे ते केविलवाने मातेविण दिसे उणे रागे परत केले तिने तरी आक्रंदोनी मिठी घाली. सुख पावे मातेजवळी दुरी करताची तळमळी अति प्रीती तये काळी मातेवरी लागली. लहान मूल असताना आईचा त्याला किती ओढा असतो हे सांगतात समर्थ. आता जन्माला आल्यानंतर बालकाची वाढ कशी होते हे पाहिले तर सुरुवातीला बाळाचा देह कोवळा असतो व अगदी लहानशा दुःखाने दुःखी होतो. बरं जो त्रास होतो ते सांगूही शकत नाही. पोटदुखी, हाताला लागो की भूक लागो, केवळ रडणे एवढीच त्याची भाषा असते. बाळ रडू लागले की मातृवात्सल्याने आई त्याला जवळ घेते, खेळवते, पण तिलाही बिचारीला त्याला नक्की काय होते कळू शकत नाही. ते मूल कधी रडते, रांगताना पडते, तर अग्नीजवळ गेलं तर पोळते. त्याला स्वतःच्या शरीराचे रक्षण करण्याचीही शक्ती नसते. पुढे जसे जसे हळूहळू दिसामासाने वाढू लागले की मग ते आपल्या आईला ओळखू लागते. मातेचा त्याला लाळा लागतो आणि आई म्हणजेच त्याचे सर्वस्व होऊन बसते. श्री समर्थांनी लहान मूल आणि त्याचे सर्वस्व असलेली आई यांच्या परस्पर प्रेमाचे अतिशय काव्यात्मक आणि सुरेख वर्णन केले आहे. ते म्हणतात की कोवळ्या वयात बाळाला आईसारखे दुसरे जवळचे व मायेचे कोणीही नसते. क्षणभर जरी आई दृष्टीआड झाली तरी ते लगेच आक्रंदून रडू लागते. मोठ्या कळवळ्याने आई कोठे गेली म्हणून इकडे तिकडे टकमका शोधू लागते. तिचा थोडाही विरह त्याला सहन होत नाही आणि केव्हा एकदा आई दिसते असं त्याला होऊन जाते. एखादी आई जरी कुरूप, अव्यवस्थित आणि कुलक्षणी असली तरी तिच्या बाळाच्या दृष्टीने ती जगातील सर्व सुखाची ठेव असते. आईविना त्याला कटकाभरी चैन पडत नाही व ते केविलवाणे होऊन हिरमुसते. एखाद्या वेळी आईने त्रासून त्याचा राग घेऊन दूर लोटले तरी ते बाळ आक्रोश करून तिला मिठी घालते व मगच शांत होते. त्याला एकदा आईची आठवण झाली की साक्षात ब्रह्मदेव किंवा लक्ष्मी
यांनी त्याची समजूत घालायचा प्रयत्न केला तरी तो व्यर्थ होतो आणि आपली मायमाऊली भेटल्याशिवाय त्याचा जीव समाधानी होऊन शांत होत नाही. थोडक्यात तारुण्य येण्यापूर्वीच्या बालवयात आई ही मुलाचे जणू जीवनच असते. कवी फ. मु. शिंदे यांनी अगदी अलीकडे एका सुरेख कविता आईचे वर्णन दुधावरची साय असते वासराची गाय असते असे यथार्थतेने केले आहे. 350 वर्षापूर्वी समर्थांची काव्यकला असेच लोभस रूप घेते आणि म्हणते की त्याला आपली आई सर्व सुखाचे निधान असते. तिच्यापासून दूर झाले तर त्याला तळमळ लागते अशी त्या लेकराच्या आईवर पराकाष्ठेची श्रद्धा, प्रेम आणि माया असते. मातृत्व हे सर्व संतांनी सदैव महानमंगल मानले आहे आणि प्रत्येक लहान मुलाची आईबद्दल अशीच पराकोटीची प्रेमभावना असते आणि ती अनुपमेयच असते. आईवरती आपण असं म्हणतो की आई एकाची असते, पण मातृत्व ही विश्वाची भावना आहे. आता त्या मुलाचं वर्णन पुढे चालू आहे. मी म्हटलं तसं 4 समासामध्ये माणसाचं कसं कसं पुढे होते कथा समर्थ आपल्याला सांगतात. अंतर्भाव ते सासूरवाडी माये बापे राहिली बापुडी. लेकुरामध्ये खेळता नाठवे माता पिता तव तेथेही अवचिता दुःख पावला. इतकेही चुकून वाचला मारू मारू शहाणा केला लोकिकी नेटका झाला नाव राखे आयसा. पुढे मायेबापी लोभास्तव संभ्रमे मांडीला विवाह दाऊन या सकळ वैभव नोवरी पाहिली. नोवरी आलिया घरा अति हव्यास वाटेवरा म्हणे मनसारिका दुसरा कोणीच नाही. अंतर्भाव ते सासूरवाडी मायेबापी राहिली बापुडी होती ती सर्वस्वे कुडकुडी तितकेच कार्य त्यांचे. म्हणजे आपल्याला असं वाटतं की समर्थ सांगतात का एखादा कीर्तनकार किंवा एखादा कथाकार अगदी आधुनिक कथाकार ही गोष्ट सांगतोय. पुढे हे बाळ दिवसामासांनी वाढू लागले की मग त्याचे बाळपण संपवून हळूहळू शहाणपण येऊ लागते आणि मग आई संबंधीच्या अत्यधिक प्रेमाच्या वाटेकरी निर्माण होऊ लागतात. तो मुले गोळा करून खेळू लागतो आणि त्याला जिंकल्याचे हरल्याचे सुखदुःख मानू लागतो. अशावेळी मग त्याला खेळात दंग झाल्यावर आईवडिलांची आठवणी राहत नाही. कधीतरी याची दात पडतो, हातपाय मोडतो आणि मग दुःखी होऊन बसतो. मुलांना बाळपणापासून तरुणपणापर्यंत वाढवणे सोपे नाही असे सांगून समर्थ म्हणतात की त्या मुलाला कधी खोकला येतो, ताप येतो, कधी देवी किंवा गोवर असा गंभीर आजार होतो. अशावेळी अनेक लोक अंगारे धुपारे करणे असे अगोई सुचवतात तर वैद्याच्या औषधी असे कोणी सांगतो. एकंदरीत गर्भवासाच्या दुःखातून मुक्त झालेला आनंद झालेला जीव पुन्हा विविध त्रासांनी बेजार होतो आणि कधीकधी त्यात मरूनही जातो. जर त्यातून नशिबाने वाचला तर आईवडील त्याला कधी गोड बोलून तर कधी मार देऊन शहाणा करतात आणि तो हुशार होऊन आपल्या नालौकिकात भर घालेल असा सर्वतोपरी प्रयत्न करतात. त्या काळात होतं, आज आहे आणि पुढेही असंच राहणार आहे. आईबापांचं प्रेम मुलावरचं कधी न आटणार आहे. तो तसा झाला की मग साहजिकच आईबापांना त्याचा प्रपंच थाटून देण्याची घाई होते. ते मुली पाहू लागतात. मुलीच्या बापांना आपले सगळे वैभव दाखवून आपला मुलगा कसे उत्तम स्थळ आहे हे पटवून देतात आणि मग एकदाची मुलगी पसंत करून त्याचे लग्न करून देतात. आता हल्ली लग्न करून देत नाही, मुलंच लग्न ठरवत असतात बहुतेक वेळा. पण लग्न होतं आणि मग पुढं काय होतं समोर सांग. वऱ्हाड्यांनी मोठ्या थाटामाटाने विवाह सोहळा केल्यानंतर हा तरुण नवराही आनंदित होतो व सासूरवाच्या कौतुकात रंगून जाऊ लागतो. आपली तरुण पत्नी म्हणजे आपण मिळवले मोठे वैभव आहे असे त्याला वाटू लागते आणि आपल्यासारखे सुखी व भाग्यवान आपणच असे तो समजू लागतो. आईबापांची परिस्थिती कशी गरिबी असली तरी आपण सासूरवाडी जाताना रुबाबात व थाटामाटात जावं अशी तो इच्छा धरतो आणि वेळप्रसंगी त्यासाठी कर्ज काढायलाही मागे पुढे पाहत नाही. मनुष्याच्या जीवनप्रवासात समर्थांचे निरीक्षण किती सूक्ष्म आहे ते दासबोधात ठाई ठाई प्रगट होते. येथे आईशिवाय तळणारे लहान मूल थोडे मोठे झाल्यावर मित्रांच्यात रमू लागते आणि लग्नावर तर त्याला आईवडिलांपेक्षाही पत्नी व सासू सासरे कसे थोर वाटू लागतात याचे ते सुबोध वर्णन करीत आहेत. ते म्हणतात की त्याचा ओढा आता आईवडिलांना विसरून सर्वस्वी सासूरवाडीकडेच लागतो. आईबापांची स्थिती दीन व बापुडवाणी ज्याला समर्थ कुडकुडी म्हणतात. मायेबापे राहिली बापुडी होता ती सर्वस्वे कुडकुडी अशी होऊन जाते. तो आपल्या वर्तवणुकीने पण त्यांना दाखवून देतो की माझ्या आयुष्यातील तुमचे कार्य आता संपले आहे आणि आता तुम्हाला त्यात काही स्थान नाही.
हे सर्व सांगण्यामागे आपण असे कृतज्ञतेने आई वडिलांशी वागू नये हे समर्थांना सांगायचे. तो समाज पुढे चालू आहे. अत्यंत लोधाला पापिणी अविद्येने भुलविला. मायबाप बंधू बहिणी नोवरी न दिसता वाटे काणी अत्यंत लोधला पापिणी अविद्येने भुलविला. जरी न देखे क्षण एक डोळा तरी जीव होतो उताविळा प्रीतिपात्र अंतरकळा घेऊन गेली. व्यवसाय करता बाहेरी मन लागलेले घरी क्षणाक्षणाभ्यंतरी स्मरण होये कामिनीचे. ते भारेचे नि कैवारे माये बापासी नीच उत्तरे बोलोनिया तिरस्कारे वेगळा निघे. त्या समर्थांच्या कथेत आणि आजच्या परिस्थितीत फारसा फरक नाही आहे. आजही आपण अनेकदा मुली स्थळ बघताना डस्टबिन्स किती आहेत, म्हणजे सासू सासरे आहेत का असं विचारतात. त्यापेक्षा हे वेगळं वर्णन नाही आहे. नवीन लग्न झालेल्या पुरुषाचे सगळे जग जणू त्याची पत्नी व्यापून टाकते. जसा एखादा मोठा ढग आला की आकाशातील तारेसुद्धा दिसेनासे होतात, तसे पत्नीच्या अस्तित्वासमोर इतर सर्वांची आठवणी झाकळून जाते. घरात आई वडील भाऊ बहिणी असूनही जर पत्नी नसेल तर त्याचे मन लागत नाही व तो खिन्न होतो. कामवासना आणि मोह या अविद्येमुळे तो पूर्णपणे त्या विकारांच्या अधीन होतो. त्याला पत्नीशिवाय काही गोड लागत नाही. ती जरा दृष्टीआड झाली तरी याचा जीव कासावीत होतो. त्याची सर्व प्रीती पत्नीवर केंद्रित होते. तिचे बोलणे हसणे नेत्रपल्लवी सुंदर चेहरा यामध्ये जगातले सगळे सुख सामावले असे त्याला वाटत राहते. तिच्या वाचून जगात काही सत्य नाही आणि आपलं कोणीही नाही अशी त्याची भ्रमलेली चित्तवृत्ती होऊन जाते. आपण आपल्या भोवताली पाहिले तर आजही नवविवाहित पतपत्नी असेच वागताना आपल्याला दिसतात. त्यांना आपल्याशिवाय इतरांचे भान नसते. एखाद्या अगदी कुशल कथालेखाप्रमाणे समर्थांनी त्या पुरुषाच्या मनाची आंदोलने हेलकावे पत्नीप्रेमामुळे झालेला नादावलेपणा इथे वर्णन केलाय. ते म्हणतात, त्याला पत्नीचा वियोग होईल म्हणून घराबाहेर जायला व आपल्या उद्योग व्यवसाय करायला नकोसे वाटते. जर कामधंद्यानिमित्त घराबाहेर गेलाच तरी त्याचे मन सारखे घरी पत्नीकडे ओढ घेत असते. त्याला तिची क्षणोक्षणी आठवण येऊन तो व्याकुळ होत असतो. पत्नी पतीला तुम्हीच माझ्या जीवात म्हणून आपल्या लाघवाने पूर्णपणे अंकित करून टाकते. त्यामुळे हा मोह आणि कामवासना यामुळे त्याचा सर्व विवेक व विचार संपून जाऊन तो एकपरीने पत्नीच्या हातचे खेळणे होऊन तिचा गुलाम बनतो. असा त्याचा स्त्रीलोक पुढे कुटुंबाला कसा घातक ठरतो तेही समर्थ कौशल्याने स्पष्ट करतात. ते म्हणतात की कुटुंब म्हणले की थोडा वादविवाद कुरबुर चालायची, पण अशावेळी आईवडील किंवा भाऊ बहिणी जर पत्नीला बोलली तर त्याला अगदी राग येतो. याचा पुढील परिणाम म्हणजे अशा घरगुती साध्या कुरबुरीत तो बायकोची कड घेऊन प्रत्यक्ष आईवडिलांनाही दुरुत्तरे व शिवीगाळ करण्याची मागे पुढे पाहत नाही. आणि शेवटी तर जन्मापासून आईबापांनी घेतलेले कष्ट आणि लालन पालन विसरून तो त्यांच्याशी भांडून वेगळा निघतो आणि पत्नीला घेऊन स्वतंत्र बिराडा थाटतो. म्हणजे तारुण्य, पत्नी, मोह आणि कामवासना यामुळे प्रत्यक्ष जन्मदात्यांचाही अपमान करून त्यांचा त्याग करण्यापर्यंत माणसाची मजल जाते. हे जाणून श्रोत्यांनी सावध आणि शहाणे व्हावे हे समर्थांचं सांगणं आहे. आज इथेच थांबूया. उद्या पुढचा भाग. तोपर्यंत नमस्कार. आपण बघत आहात, आपले अभिप्रायही मला कळवा. आणि शिवाय हे सगळे भाग मी माझ्या यूट्यूब चॅनललाही टाकतो, मी ते कायमचे राहतात. आपण त्या चॅनलला सबस्क्राईब केलं की हाही भाग किंवा अन्य काही मी माझ्या यूट्यूबला टाकीन त्याची आपल्याला सूचना मिळते, तेव्हा त्यालाही आपण जरूर सबस्क्राईब करा. विशेष म्हणजे या तंत्राच्या करामतीमुळे हे सगळं पूर्णपणे मोफत आपल्याला प्राप्त होऊ शकतं. ही आधुनिक तंत्रज्ञानाची खरोखरी कमाल आहे असं मला वाटतं. तेव्हा आज इथेच थांबूया. नमस्कार.